मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पूर्णा आजी आता लगेचच प्रतापला विचारतात, काय रे, काय झालं अर्जुनला? त्यावरती प्रताप म्हणतो, सांगतो पूर्णा आई, सांगतो. अगं, काळजी करण्यासारखं तसं काही कारण नाही. आणि तुला वाटतं ना तसं रविराज बरोबर त्याचं भांडण वगैरे सुद्धा झालेलं नाही. एका केसमध्ये त्याला माघार घ्यावं लागली आणि म्हणून तो सर्वात जास्त अपसेट आहे. तेव्हा कुठे पूर्णा आजी आणि कल्पनाच्या जीवात जीव येतो. मग कल्पना म्हणते, अच्छा, त्याला हरलेलं आवडत नाही ना, म्हणून त्याची चिडचिड झाली असेल. मग पूर्णा आजी सुद्धा देवाचे आभार मानतात की बरं झालं रविराजांबरोबर याचं काही भांडण वगैरे झालं नाही. त्या खोलीत जायला निघतात तर पूर्णा आजींना आता कल्पना आणि प्रताप हे दोघेही त्यांच्या रूममध्ये घेऊन जातात. तर दुसरीकडे आता महिपत आणि साक्षी हे हॉलमध्ये बसलेले असतात. साक्षी एकदम उदास उदास असते. तर आता महिपत हा म्हणतो की माझ्या पोरीला जरा वेगळं काहीतरी खायला आण, फक्त काय तू चणे फुटाणे त्याचबरोबर काजू बदामच आणणार आहे का? एवढ्याने पोट भरणार आहे का तिचं? अरे, तिला ते आवडतं ना मक्याचं, काय ते गोल गोल असतं बघ, ते मागव जरा. साक्षी, त्याला काय म्हणतात ग? तर साक्षी अण्णाकडे लक्षच देत नाही. त्यानंतर तिला सारखं सारखं ते जेलमधील प्रसंग आठवतात की कशाप्रकारे त्या बायका माझ्या छळ करायचा आणि मला त्रास द्यायच्या. हे सगळं आठवून तिला त्रास होत असतो. त्यामुळे ती अण्णाला काहीच बोलत नसते आणि अण्णाच्या हाकेला ओसुद्धा देत नसते. मग अण्णा अजूनच जोरात तिला आवाज देतो, अगं ये साक्षी. तरीही साक्षी काहीच बोलत नाही. ते पाहून अण्णा त्याच्या पंटारला विचारतो, काय रे, माझ्या चेहऱ्याकडे काय बघतोस? इथे काय तमाशा चाललाय का? आता जा ना, जे सांगितलं ते घेऊन ये, पळ. मग तो पंटर लगेचच तेथून जातो. साक्षी, अगं ऐक ना, तुझ्यासाठी मी तंदुरी चिकनसुद्धा मागवलं, येईल थोड्या वेळात, मग तू मस्त खापी हां, तोपर्यंत हे घे ना. असं म्हणून तो तिला काजू बदाम त्याचबरोबर ड्रिंक्स घ्यायला सांगतो. पण साक्षी नकोचाच पाढा लावते. तेव्हा मग तुला काय हवं आहे बाळा, सांग ना, तुला काय आवडतं? त्या बबलू चायनीजवाल्याचं तुला ते चिकन मंचुरियन आवडतं ना, ते आणायचं का मग तुझ्यासाठी? तेव्हा ती काहीच बोलत नाही. तरीही अण्णा लगेचच आता तिच्यासाठी लगेच बबलू चायनीजवाल्याला फोन करतो आणि तुझ्या गाडीवरचं ते माझ्या साक्षीला काय आवडतं ते पटकन पाठवून दे 0 मिनिटात, असं म्हणून फोन ठेवतो. त्यानंतर आता धर ना बाळा, तोपर्यंत हे खाऊन घे ना गं, असं साक्षी सारखं सारखं महिपत म्हणत असतो. तो काळजी करत असतो. पण साक्षी प्लेटच अशी उधळून लावते आणि म्हणते, नको आहे मला, तुमच्या जेलमधलं ना मला काहीच नको आहे. कारण तो तांदूळ ना असा कच्चा असतो, ती डाळ ना अशी पाण्यासारखी असते, मला नको आहे, काहीच नको आहे, असं म्हणून ती लगेचच तेथून जाते. तर आता महिपतला खूपच वाईट वाटतं. इकडे अर्जुन हा रूममध्ये येतो आणि समोर पाहतो तर बेडवर त्याला मिळालेल्या सर्व ट्रॉफीज त्याचबरोबर ते सन्मानचिन्ह असतात. मग आता अर्जुन त्याच्याकडे पाहतच राहतो आणि विचार करत असतो. तेवढ्यातच सायली आता तेथे येते आणि म्हणते, नमस्कार वकील साहेब, माझं नाव सायली मधुकर, माझ्या वडिलांवर खोटा खुनाचा आळ आलाय हो, तुम्ही माझी केस घ्याल का? तेव्हा सायली आता लगेचच दुसऱ्या वकिलांच्या स्वरात बोलते, हे पहा मॅडम, आम्ही तुमची केस घेऊ शकत नाही, तुम्ही अर्जुन सुभेदारांकडे जा. तर सायली आता दुसऱ्या वकिलाकडे जाण्याची ॲक्टिंग करते आणि म्हणते, सर, माझ्या वडिलांवर खुनाचा खोटा आळा आलाय, तुम्ही माझी केस घ्याल? मग आता लगेचच त्या वकिलाच्या भाषेत सायली म्हणू लागते, मॅडम, हे पहा, मी तुमची केस घेऊ शकत नाही. या खुनातून तुम्हाला एकच व्यक्ती सोडवू शकतो, तो म्हणजे अर्जुन सुभेदार. तेव्हा अर्जुन आता सायलीकडे पाहतच राहतो. कारण आता सायलीला ज्या काही अडथळ्यांना सामोरं जावं लागलेलं असतं आणि प्रत्येक वकिलाने मधुभाऊंची केस घेण्यासाठी जो नकार दिलेला असतो आणि तिला प्रत्येक वकिलाने हेच सांगितलेलं असतं की अशा बातम्या लवकरात लवकर पसरतात हो, आणि मधुभाऊंच्या केसबद्दल आम्हाला सगळं काही माहीत आहे, तुम्ही पुणे मुंबई सगळीकडे जा, पण पनवेलमधील अर्जुन सुभेदार हे ॲडव्होकेटच तुम्हाला या केसमधून सोडवू शकतील आणि हेच तुमची केस घेऊ शकतील. सायली जे जे काही बोलतीये ते ऐकून आता अर्जुनच्या डोक्यात थोडा का होईना प्रकाश पडू लागतो. कारण आता शहरातल्या प्रत्येक वकिलाने सायलीची ही केस घेण्यासाठी स्पष्टपणे नकारच दिला होता आणि प्रत्येकाने हेच सांगितलेलं होतं की अर्जुन सुभेदारच ही केस लढू शकतील. मग सायली स्वतःच मनात विचार करते, खरंच अर्जुन सुभेदारांकडे गेल्यानंतर माझी केस घेतील का ते, असा विचार करत करत आता ती अर्जुनकडे पाहते. तर आता अर्जुनला समजलेलं असतं की
नक्की सायलीचा म्हणण्याचा हेतू काय आहे? त्याचे जे काही प्रसंग असतात ना, ती सर्व काही अर्जुन समोर तसेच्या तसे रिक्रिएट करून दाखवत असते, ज्यामुळे अर्जुनला थोडं का होईना धीर येईल. दुसरीकडे साक्षी तिच्या रूममध्ये बसलेली असते. तिला अजूनही त्या जेलचाच भास होत असतो. तेव्हा आता ती म्हणत असते की मला अजिबातच जेलमध्ये जायचं नाही, हवं तर मी सगळं काम करते, या भिंती धुवून काढू, टॉयलेट अगदी स्वच्छ साफ करते, पण मला मारू नका प्लीज, मला मारू नका प्लीज, असं आता ती बरळत असते. मग त्याचवेळी आता अण्णा तेथे येतो आणि साक्षीला समजवण्याचा प्रयत्न करतो. बाळा, अगं तुझ्या आवडीचा इथे बिछाना आहे, तू जेलमध्ये नाही आहे, बघ ना इथे खाली जरा नीट व्यवस्थित बघ, अगं AC आहे, तुझ्या आवडीचे इथे पेंटिंग्स आहेत, सगळी तुझ्या आवडीची रूम आहे, मग तू असा वेडेपणा का करतेस, असं म्हणून अण्णा तिला समजावत असतो. मग आता तरीही साक्षी त्या ट्रॉमामधून बाहेर येतच नसते. ती सारखी सारखी म्हणत असते मला जेलमध्ये नाही जायचं, मला नाही जायचं जेलमध्ये. त्यावेळी अण्णा तिला समजावू लागतो, अगं नाही बाळा, यापुढे नाही जायचं आता आपल्याला कधी जेलमध्ये, तुला तर मी पाठवणारच नाही कधी, हा तुझ्या अण्णाचा तुला शब्द आहे बाळा, असं म्हणून अण्णा तिची समजूत घालत असतो. तेव्हा ती आता पुन्हा विचारू लागते, तुम्ही पोलीसच आहात ना, तुम्ही आहातच ना पोलीस. त्यावेळी आता तो म्हणतो, बाळा मी पोलीस नाही आहे ग, मी तुझा अण्णा आहे, तुझ्यासमोर बसलेला अण्णा आहे, असं म्हणून लहान बाळासारखी साक्षीची तो समजूत घालू लागतो. दुसरीकडे सायली आता अर्जुनला असं भासवत असते की जेव्हा मी पहिल्यांदा तुमच्याकडे केस घेऊन आले होते मधुभाऊंची, असं म्हणून सायली आता अर्जुनचा तो पोटाता घालते आणि अर्जुन समोर जाऊन उभी राहत लगेच समोर हात जोडतच म्हणत असते की नमस्कार अर्जुन सर, मी सायली सुभेदार, माझे मधुभाऊ खूप मोठ्या संकटात अडकले आहे, तुम्ही माझ्या मधुभाऊंची केस घ्याल प्लीज, मी खूप वेगळ्या आशेने आली आहे तुमच्याकडे, प्लीज सर मधुभाऊंची केस घ्या सर. मग आता सायली अर्जुनच्याच आता भाषेत म्हणते, हो मी तुमची केस घ्यायला तयार आहे, तुमच्या वडिलांना खुनाची शिक्षा मी होऊ देणार नाही. मग आता अर्जुनला हे आठवतं की मी कशा प्रकारे सायलीला प्रॉमिस दिलं होतं की मी तुमच्या मधुभाऊंना इनोसंट प्रूव्ह करेल आणि जेलमधून सुद्धा सोडवेल. मग आता अर्जुन आणि तिच्यामध्ये तेव्हा जे काही बोलणं झालेलं असतं ते सगळं त्या दोघांना आठवतं. मग अर्जुनला समजतं आपल्यामध्ये एवढी ताकद आहे की आपण हरलेली केससुद्धा जिंकू शकतो, आणि आज मला असं काय झालं आहे जेणेकरून मी एवढा डिस्टर्ब झालो आहे, त्या दामिनीसमोर मी असा हार मानणारा नाही आहे, असं अर्जुनला मनातून वाटत असतं. आणि तो सायलीकडे पाहत राहतो, कारण सायली अगदी जशीच्या तशी ॲक्टिंग करून त्याला दाखवत असते आणि अर्जुनला हेच समजवण्याचा प्रयत्न करते की तुम्ही हरलेले नाही आहात, तुम्ही जिंकलेले आहात आणि जिंकणार आहात. दुसरीकडे आता लगेचच महिपत हा साक्षीला सांगत असतो की बाळा तुझ्या डोळ्यात ना मी अजिबात पाणी पाहू शकत नाही, अगं आजपर्यंत ना मी खूप माणसं मारली, चिरली, त्याचबरोबर रक्तभंबाळ केली, जखमी अवस्थेत सोडून दिली, आणि लहानपणी तुला औषधाची सुई टोचताना एक थेंब जरी रक्ताचा आला ना तरीही असा डोळे बंद करून घ्यायचो मी, अजिबातच बघवायचं नाही, कारण सर्व संपत्ती एका बाजूला, सर्व ताकद एका बाजूला आणि माझ्या लेकराच्या चेहऱ्यावरचं हसू एका बाजूला, बाळा मी तुला आईचं प्रेम देण्यामध्ये कमी पडलो का ग, असं महिपत साक्षीला विचारतो. बाळा मी खूप प्रयत्न केला पण मला जमलं नाही हे, तरीही बाळा बापाची ही मांडी अशी जागा आहे ना, या जागेवरनं तुला आयुष्यात कोणीही कधी उठवू शकत नाही, तू काळजी करू नको, तुझा बाप तुझ्या सोबतीने आहे, तू झोप बाळा झोप, असं म्हणून अजिबातच रडू नको, असं म्हणून आता महिपत अगदी लाडक्या लेकीप्रमाणे तिला समजावू लागतो. तेव्हा साक्षी लगेचच अण्णांच्या मांडीवर झोप. अर्जुन हा सायलीकडे पाहतच राहतो आणि ती अर्जुनकडे खूप प्रेमाने पाहते. मग आता ती म्हणते की मला तेव्हाच समजलं होतं की मी सर्वात मोठ्या यशस्वी वकिलाकडे माझ्या वडिलांची केस सोपवली आहे. अहो तुम्ही या बातम्या वाचल्या का, माने फ्रॉड केसमध्ये अर्जुन सुभेदार यांचा दणदणीत विजय. त्यानंतर ती दुसरी बातमी वाचते की अर्जुन सुभेदाराने सैनिक पत्नीला मिळवून दिला तिचा हक्क, त्याचबरोबर कंपनी CEOची खुनाच्या आरोपातून अर्जुन सुभेदार यांनी केली सुटका. अहो वाचलत का ह्या बातम्या तुम्ही, असं सायली अर्जुनला पुन्हा पुन्हा विचारते. अर्जुन आता हो असं म्हणतो. तुमच्या या ट्रॉफीज ही सुवर्ण पदकं, त्याचबरोबर ही तुमची पदकं तुम्ही बघितलीत का, तेव्हा अर्जुनच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो रडत असतो. तो आता नाही असं म्हणतो. तेव्हा सायली आता म्हणते एवढा मोठा यशस्वी वकील आणि कोर्टामध्ये एक
फक्त एक हार पत्करावी लागली म्हणून एवढा अस्वस्थ होतो. तो त्याची हुशारी विसरतो, त्याचा आत्मविश्वास हरवून बसतो. तर दुसरीकडे साक्षी आता रडत असते आणि म्हणते, अण्णा एकेकाला ना तुम्ही आता चांगलं बरोबर करा, सरळ करा. मग आता लगेचच अण्णा म्हणतो, हो बेटा तू काळजी करू नको, तुझ्या अण्णा एकेकाला असंच सरळ करून टाकतील ना. तुझी ही अवस्था त्या अर्जुन सुभेदाराने केली ना, त्याला तर मी आता नरकात सुद्धा जागा अजिबातच मिळवून देऊ शकत नसतो. बाळा 113% अर्जुनला बघ मी कशी अद्दल घडवतो असं म्हणून अण्णा आता प्रॉमिस करतो. सायली अर्जुनला आता समजावू लागते, अहो जेव्हा मोठं यश मिळवायचं असतं ना तेव्हा 2 पावलं मागे यायचंच असतं आणि तुम्ही तर तेच केलंय. हे तुमच्या लक्षात येत नाही का हो? अहो तुम्हाला माहिती आहे का तुमची खरी हार कधी होईल? जेव्हा ती दामिनी देशमुख तिला कोर्टात हवंय तसं करून घेईल तेव्हा नाही. जेव्हा तिचा विचार तुमचा मेंदू पोखरेल ना, ती तुमची खरी हार असेल. आणि जर दामिनी देशमुखने तुमचा आत्मविश्वास घालवला ना तर तो तिचा सर्वात मोठा विजय असेल. आता मला सांगा तुम्ही तिला हा विजय मिळवून देणार आहात का? बोला ना. तेव्हा अर्जुन काहीही बोलत नाही, एकदम गप्प राहतो. ही सायली म्हणते, बरं ठीक आहे तुम्ही नका बोलू, पण माझा विश्वास आहे की तुम्ही तिला हा विजय अजिबातच मिळवू देणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांवरती पूर्णपणे विश्वास आहे. आणि म्हणून तर इतर सगळे वकील जेव्हा केस घ्यायला नाही म्हणत होते तेव्हा मी तुमच्याकडे आले, कारण तेव्हाच मला माहीत होतं की तुम्ही एकमेव असे आहात ना जी मधुभाऊंची केस घेऊ शकता आणि त्यांची निर्दोष मुक्तता सुद्धा करू शकताय. मग आता लगेचच सायली मनात विचार करू लागते की मी एवढं समजावून सुद्धा यांचा आत्मविश्वास परत नाही आणू शकले, कदाचित बायको म्हणून कमी पडत असेल असं सायलीच्या मनात आता येतं. ती सारखी अर्जुनकडे पाहत राहते, कारण अर्जुन काहीच बोलत नसतो. दुसरीकडे महिपत आता हॉलमध्ये बसलेला असतो तेव्हा लगेचच आता तेथे नागराज आणि प्रिया हे दोघेही येतात. तेव्हा आता मोठ्यानेच नागराज ओरडू लागतो, महिपत अरे महिपत, अरे हार्टेस्ट कॉंग्रॅच्युलेशन, मानलं रे भावड्या, तुला मानलं. तू 3 महिनेसुद्धा तुझ्या लेकीला जेलमध्ये राहू दिलं नाही, खरंच मानलं मी तुला असं म्हणून तो महिपतचं कौतुक करतो. मग प्रिया पण म्हणते की दामिनी मॅडमसुद्धा काय सॉलिड आहेत. मी काकांना म्हणाले ना तुम्ही तेथे आर्ग्युमेंट ऐकायला हवी होती तिथे, पण आता मला माहिती आहे ना साक्षीला ती असं चुटकीसरशी बाहेर काढेल. मग आता लगेचच नागराज म्हणतो, पण आज ते होतं ना, जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदगडे, कुठे गेलं ते गेलं कुठे? मग आता महिपत तरीही शांतच असतो, एकदम गप्प राहतो. तेव्हा नागराज विचारतो, बोल ना रे काय झालं? आम्हाला वाटलं तुझ्या नाकातोंडातून ते गाणं अगदी ओसंडून वाहत असेल, असं तुझ्या तोंडामध्ये सतत ते गाणं सुरू असेल. अरे चल ना, पार्टी कधी सुरू करतोस? तेव्हा महिपत नागराजकडे आता रागात पाहतो. इकडे सायलीला वाटतं मी एवढं सगळं करूनही अर्जुनला काही कॉन्फिडन्स पुन्हा आला नाही म्हणून ती माघारी फिरते आणि जायला निघते. तेव्हा अर्जुन आपले अश्रू पुसतो आणि विचारतो, कुठे चाललात? माझा कॉन्फिडन्स आणून तुम्ही माघारी फिरताय? त्यावेळी सायली आता अर्जुनकडे पाहते आणि विचारते, म्हणजे तुम्हाला माझं म्हणणं पटतंय ना? त्यावेळी आता माझ्या बायकोने एवढं प्रेमाने मला समजवलंय आणि माझा आत्मविश्वास पुन्हा येणार नाही असं कधी होईल? तुम्हाला माहीत नसेल परंतु लहानपणी ना मला पूर्ण आजी कृष्ण आणि अर्जुनाची स्टोरी सांगायची, कारण रणभूमीवरती जेव्हा अर्जुन म्हणाला की तो लढणार नाही तेव्हा कृष्णाने अर्जुनला कशा पद्धतीने समजावलं हे ना ती खूप छान पद्धतीने सांगायची. पण आज ते प्रत्यक्ष मी बघितलं आणि सेम तुम्ही तसंच समजावलं मला, असं म्हणून तो सायलीचं कौतुक करतो. तुम्ही ना एकदम करेक्ट म्हणाला दामिनी, जेव्हा जिंकेल, जेव्हा मी स्वतः हार मानेल ना तेव्हा, आणि मी तर अजिबातच हारणार नाहीये. तिने कितीही हातपाय मारू देत पण शेवटी ही केस आपणच जिंकणार, असं म्हणून तो सायलीकडे पाहून हसतो. सायलीला सुद्धा खूप आनंद होतो आणि मग लगेचच ती म्हणते, आता अजिबात खचायचं नाही, कोर्टामध्ये जे काही झालं ना ते सगळं विसरायचं आणि नव्या जोमाने कामाला लागायचं. तेव्हा अर्जुन म्हणतो, एस आता 1-2 पॉईंट आहेत माझ्या डोक्यामध्ये, त्यासाठी मला मधुभाऊंबरोबर बोलावं लागेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला आत्ताच बोलायचे. सायली म्हणते, मला बघावं लागेल, ते जर झोपले असतील तर मी पाहून येते हा. त्यावेळी आता अर्जुन हो असं म्हणतो. आता सायली तेथून गेल्यानंतर अर्जुन आता एकदमच एकट्या गालात हसू लागतो, कारण त्याचा कॉन्फिडन्स पुन्हा आलेला असतो. ती जिंकण्याची जिद्द त्याच्यामध्ये पुन्हा एकदा निर्माण झालेली असते. दुसरीकडे महिपत आता नागराजला विचारतो, नागराज शेठ मलाच सांगा ना तुम्ही, आता मी कोणासाठी पार्टी करायची सांगा तुम्ही?
तिच्या डोळ्यातली भीती तर जात नाही. आल्यापासून बिचारी रडतीये. त्या जेलच्या आठवणीने थरथर कापते माझं लेकरू. मी काय करायचं सांगा बरं. त्यावेळी नागराज म्हणतो, खरं आहे रे बाबा तुझं, कारण त्या साक्षीला ना खरंच खूप सहन करावं लागलंय. अरे तुझं काय रे, तू जेलमध्ये 1000 वेळा गेला असेल, पण हे लेकरू पहिल्यांदाच गेलं म्हटल्यानंतर घाबरणारच ना. तेव्हा महिपत म्हणतो, पहिल्यांदा आणि शेवटचं. प्रिया लगेचच म्हणते, साक्षी काय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आली आहे. माझ्यासारखं असं तिने खाच खळगे त्याचबरोबर अशी हार पत्करली नाही ना. अहो म्हणजे डायरेक्ट जेलची तिला हवा खावी लागली. जेलचं आयुष्य काय असं तिला उपभोगावं लागलं. पण अण्णा सर मला काय म्हणायचे, तिला वेळ जरा द्या त्या ट्रॉमामधून बाहेर पडण्यासाठी. त्यानंतर नागराज म्हणतो, चला भरा ग्लास पटकन, चला पार्टी करूयात आपण. तेव्हा नको ना नागराज शेठ आज, प्लीज नको ना, असं महिपत म्हणतो. तेव्हा नागराज आता त्याला फोर्स करतो. प्रिया म्हणते, तुम्ही तर म्हणाला होतात ना की माझ्या साक्षीची मी पालखीतून मिरवणूक काढणार आणि आज जर साक्षी सुटली तर ढोल ताशाच्या गजरामध्ये वाजत गाजत माझ्या लेकराला घरी आणणार. अहो आले ना आता तुमचं लेकरू ते घरी. दामिनी देशमुखने चुटकीसरशी सोडवलं ना तुमच्या लेकराला. चला आज मी पण घेणार. चला बूजभर का होईना मला घ्यायचीच आहे आजसुद्धा. मग आता नागराज लगेचच विचारतो, खरं का? मग प्रिया म्हणते, हो आज आनंदाचा दिवस आहे तेवढा. मग आता नागराजसुद्धा महिपतला फोर्स करतो की अरे घे, करूयात आपण पार्टी. मग प्रिया म्हणते, तुम्ही ढोलताशांच्या बाता करत होतात, इथे साधं गाणंसुद्धा नाही घरातल्या घरात. मग आता गाणी तर वाजणारच, असं महिपत म्हणतो. तेव्हा प्रिया म्हणते, ए होईना बात. तर नागराज म्हणतो, त्या अर्जुन सुभेदाराला तुला जन्माची अद्दल घडवायची होती ना, आता तू ती अद्दल घडवणार म्हणजे घडवणारच. एवढं सगळं चांगलं असताना हनुवटी अशी जमिनीला टेकवून का बसलास. चल आता सुरू कर, आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे. तेव्हा लगेचच आनंदी आनंद गडे असं म्हणून नागराज आणि प्रिया हे दोघेही गाणं म्हणू लागतात. तेव्हा महिपत आता म्हणतो, तसं नाही हो नागराज शेठ, असं नाही आहे. आनंदी आनंद गडे आणि अर्जुन सुभेदारला चारू खडे असं गाणं आहे ते. तर आता तो सारखं सारखं तेच गाणं म्हणू लागतो. त्यावरती प्रिया आणि नागराज हे दोघेही मात्र हसू लागतात. दुसरीकडे मधुभाऊ आता हे बाहेर गार्डनमध्ये फिरत असतात. रात्रीची वेळ असते. सायली आता तेथे मधुभाऊंना बाहेर पाहते आणि त्यांच्याजवळ येत त्यांना विचारते, मधुभाऊ अहो तुम्ही इकडे आहात, इथे फिरताय? अहो मी तर तुम्हाला आउट हाऊसमध्ये पाहायला गेले होते. त्यावरती मधुभाऊ म्हणतात, अगं बाळा मला झोपच येत नव्हती आणि आज जे काही झालं ना त्यामुळे काही शांत झोप येणार नाही. अंथरुणामध्ये नुसती कूस बदलत राहायचं, त्याच्यापेक्षा इथे येऊन अशा फेऱ्या मारल्या ना की बरं वाटतं. मग तेव्हा सायली म्हणते, मला सुद्धा रात्री अशा इथे फेऱ्या मारायला खूप म्हणजे खूप आवडतं. तेव्हा मधुभाऊ लगेचच विचारतात, बाळासाऊ तुला ही हिरवळ पाहून अशी आपल्या घराची आठवण येत असेल ना. मग आता सायली आणि मधुभाऊंना पुन्हा पुन्हा त्या आश्रमातील क्षण आठवू लागतात की आम्ही सर्वजण मिळून किती मज्जा मस्ती करायचो. मग मधुभाऊ इमोशनल होतात आणि विचारतात, मागच्या आवारात जो आंबा होता तो फळांनी आता लधडला असेल का ग, की आपण तिथे नाही म्हणून मोहरच आला नसेल. गुलाबाची अनेक रोपटी होती, सगळी वाळून गेली असतील हो की नाही. आपल्या त्या बागेची कुणी निगराणी करत असेल का ग, असा प्रश्न मधुभाऊ सायलीला करतात. सायली सुद्धा खूपच इमोशनल होते. मधुभाऊंच्या डोळ्यात त्या आठवणींनी पाणी आलेलं असतं. सायली म्हणते, मधुभाऊ आता रडायचं नाही, कारण आपल्याला पुन्हा ते घर लवकरात लवकर आपलं मिळणार आहे आणि म्हणून तर केसच्या बाबतीमध्ये वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला यांनी सुरुवात केली आहे ना. कारण प्रिया आणि साक्षी या दोघींचा आधीपासूनच एकमेकींशी संबंध होता, याचे त्यांना पुरावे सुद्धा मिळायला लागले आहेत आणि यांना त्याच बाबतीत तुमच्याशी बोलायचं होतं. तेव्हा मधुभाऊ विचारतात, माझ्याशी? सायली म्हणते, हो, कारण आज कोर्टाच्या सुनावणीनंतर हे सुद्धा खूप अस्वस्थ होते मधुभाऊ, पण मी त्यांना आता समजावलं आणि आता सावरले आहेत ते आणि नव्या जोमाने कामाला सुद्धा लागले आहेत. त्यावेळी मधुभाऊ आता लगेचच विचारतात, तुझ्या बोलण्याने सावरले असतील ना बाळासाऊ? तेव्हा सायली हसतच हो असं म्हणते. त्यावरती मधुभाऊ म्हणतात, हो बाळा मला माहिती आहे, अगं तुझ्या बोलण्याने त्यांच्या मनाला ना उभारी आली असेल. हो बाळा मला ना तुझा खूप म्हणजे खूप अभिमान वाटतो. तू खूप धीराची आहे बाळा आणि तू ज्याच्या पाठीशी उभी राहशील तरीही आयुष्य सरणार नाही बघ. त्यावेळी सायली हसते आणि मधुभाऊंचा हात प्रेमाने हातात घेत म्हणते, मधुभाऊ मला धीर ना माझी माणसं देतात, कारण रडायचं नाही लढायचं असं तुम्ही म्हणता ना. चला आता आपण तिघेही मिळून नव्या जोमाने कामाला लागूयात, चला बरं. असं म्हणून ती मधुभाऊंना घेऊन आता घरामध्ये जाते. दुसरीकडे आता
महिपत हा ड्रिंक्स करतो, नागराज आणि प्रिया देखील. त्यावेळी मोठ्यानेच म्हणत असतो, जिंकलो रे जिंकलो, एकदाचा जिंकलो, माझी साक्षी आता कधी म्हणजे कधीच रडणार नाही. तेव्हा नागराजला सुद्धा नशा चढते आणि मग तो लगेचच म्हणतो, जिंकला रे जिंकला, महिपत जिंकला. प्रियाला सुद्धा नशात चढलेली असते आणि ती म्हणते, याच्यामध्ये ना फक्त बुजभर दारू आहे. त्यावेळी नागराज विचारतो, काय? ती म्हणते, बुजभर. मग आता नागराज म्हणतो, एक गप्प बस. महिपत जोराजोरात ओरडतो, अमर रहे अमर रहे, या देशमुखबाई अमर रहे. आता महिपत, अरे तू काय बोलतोस, असं नागराज विचारतो. तेव्हा महिपत म्हणतो, चुकलंच ना माझं, जिंदाबाद जिंदाबाद देशमुखबाई जिंदाबाद, अशा घोषणा ते दोघेही देऊ लागतात, मोठ्या मोठ्याने म्हणू लागतात. ते दोघेही पूर्णपणे नशेतच असतात. ते काय बडबडतात, काय बरळतात हे कोणाचंच कुणाला कळत नसतं आणि त्यामध्ये प्रिया सुद्धा सामील असते. इकडे प्रिया आता दारू प्यायची थांबतच नाही, ती सारखी सारखी दारू पित असते. पण आता नशेतच असल्यामुळे त्याला त्याचंच कळत नाही, तो नक्की काय बोलतोय, कसं पद्धतीने बोलतोय. तो म्हणतो, अमर रहे देशमुखबाई अमर रहे आणि जिंदाबाद जिंदाबाद देशमुखबाई जिंदाबाद. त्यानंतर आता नागराज तर एकदम दारू पिऊन असा शांतपणे मान टाकून असा बसलेला असतो. त्यावेळी प्रिया म्हणते, काका मला बुजभर दारू द्या ना प्लीज, काका द्या ना दारू मला. प्रिया आता त्या दोघांकडे पाहते तर ते दोघेही एकदम नशेतच बुडालेले असतात, कारण त्यांनी खूप ड्रिंक घेतलेली असते आणि ते असे सोफ्यावरच पडलेले असतात. त्यानंतर प्रिया म्हणते, पण मला घरी जायला हवं ना, कारण अजून म्हातारी वाट बघत असेल आणि कसं आहे ना, तर म्हातारीकडेच आहेत, त्यामुळे माझं काही एवढं चालणार नाही. म्हातारीकडून एकदा चाव्या घेतल्या ना मग काय प्रश्नच उरणार नाही, असं म्हणून ती ते चिप्स खाते आणि एकदमच अशी तृप्त होऊन जाते. त्यानंतर म्हणते, बाय बाय अण्णा सर, बाय बाय नागराज काका. इकडे आता मधुभाऊ आणि सायली दोघेही रूममध्ये येतात. तेव्हा अर्जुन आता म्हणतो, मधुभाऊ. मग आता मधुभाऊ म्हणतात, हो जावई बापू बोला ना, काय काम होतं. त्यावेळी अर्जुन म्हणतो, हो मधुभाऊ, मला तुमच्याबरोबर केसबद्दल आणि तन्वीबद्दल बोलायचं होतं, पण माझ्या डोक्यात ना आता जरा वेगळाच थॉट सुरू आहे. तेव्हा कुठला थॉट, असं लगेच विचारते. मग आता अश्विन आणि तन्वी अजून आले नसतील बरोबर. तेव्हा सायली म्हणते, हो अजून तरी आले नसतीलच, कारण मगाशी तरी हॉलमध्ये ते दोघे नव्हते, असं का विचारताय, असं सायली आता म्हणू लागते. त्यावेळी अर्जुन लगेचच म्हणतो, आपल्याला तन्वी आणि अश्विनच्या रूममध्ये जायला हवं आणि तेथे चेक करायला हवं, आपल्याला काही पुरावा मिळतोय की नाही. हे आता मधुभाऊ आणि प्रियाला मोठा धक्का बसतो. तेव्हा सायलीला आता हे आवडत नाही. ती म्हणते की प्रिया नसताना तिच्या रूममध्ये जायचं आणि तिने जर पाहिलं किंवा तिला समजलं तर ती अख्खं घर डोक्यावर घेईल. तेव्हा अर्जुन म्हणतो, ही तिची स्ट्रॅटर्जी आहे आणि आपण तिलाच पुन्हा वापरायची. झालं. मग आता सायली म्हणते, अहो पण आत्ता तर रविराज काकांनी नोटीस पाठवली ना की प्रिया विरहित आपण एकही इन्फॉर्मेशन पर्सनल तिची काढू शकत नाही म्हणून, आणि तुम्ही सुद्धा म्हणालात ना की अशा मार्गाने मिळवलेली माहिती की जिचा काही उपयोग होत नाही ते कायद्यामध्ये बसत नाही. त्यावेळी अर्जुन म्हणतो, ते झालं कोर्टाचं, पण आपल्याला तन्वीबद्दल कळायला नको का. तर मधुभाऊ अर्जुनला साथ देत सायलीला सांगतात, हो बाळा, प्रिया काय काय करू शकते ना हे आपल्याला चांगलंच माहीत आहे, त्यामुळे जावई बापू जे म्हणतायत ना ते आपल्याला आता करायलाच हवं. आता जर जावई बापूंना गरजेचं वाटत असेल तर आपण खोलीमध्ये तिच्या जायला काय हरकत आहे, सांग ना मला साऊबाळा. सायलीला आता टेन्शन येतं. ती विचारते, पण अहो आपण तिच्या पातळीवर असं का उतरायचं. तिच्या खोलीमध्ये मी मोबाईल ठेवला होता आणि ती माझी चूक घडली, आता पुन्हा मी नाही हे करू शकत. त्यावेळी लगेचच आता मधुभाऊ म्हणतात, मला तर यामध्ये काहीही चुकीचं वाटत नाही, आता प्रियाला ना तिच्याच पद्धतीने हाताळायला हवं. तेव्हा अर्जुन आता विचारतो, तुम्ही का आर्ग्यू करताय मिसेस सायली, एवढ्या वेळामध्ये ना तिची रूम चेक करून सुद्धा झाली असती. चला बरं आपण जाऊया, अश्विन तन्वी येण्या अगोदर आपण त्यांची रूम चेक करूया, तसं अर्जुन म्हणतो आणि मधुभाऊंना घेऊन जातो. मग आता ते तिघेही दबक्या पावलांनीच आता प्रियाच्या रूममध्ये येतात. तेथे आल्यानंतर अर्जुन म्हणतो, अजिबात आवाज करायचा नाही हां, केस संदर्भात काही सापडलं ना तुम्हाला तर लगेचच मला दाखवायचं, असं म्हणून आता ते तिघेही अगदी शांतपणे त्या रूममध्ये नक्की काय काय सापडतं याचा शोध घेऊ लागतात. तेव्हा आता अर्जुन एका कपाटात तर मधुभाऊ दुसऱ्या कपाटात, त्यानंतर सायली टेबल खाली वगैरे सगळे काही पुरावे आता कुठे काही सापडतंय का ते शोधू लागते. त्यानंतर लगेचच आता अर्जुन त्या दोघांकडे पाहतो, पण त्यांच्या हाती अजून काहीही लागलेलं नसतं. ते तिघेही आता रूममध्ये ते पुरावे शोधण्याचा खूप म्हणजे खूप सारा प्रयत्न करत असतात.
सायली प्रत्येक फाईल फाईल चाळत असते. एक ड्रॉवर असतो तो मधुभाऊंना व्यवस्थित उघडत नसतो, म्हणून ते सायलीला आता आवाज देतात, इकडे ये ना. मग सायली म्हणते, तुम्ही इकडे या मग. तेव्हा मधुभाऊ आता लगेचच त्या कपाटाजवळ जातात. तर आता त्या कपाटामध्ये एक सुटकेस असते. मधुभाऊ आता ती सुटकेस पाहतात आणि त्यामध्ये काही पुरावे आहेत का ते शोधण्याचा प्रयत्न करत असतात. तर सायली आता त्या ड्रॉवरमध्ये नक्की काय काय आहे पाहत असते आणि प्रत्येक फाईल चेक करत असते. आणि अर्जुनसुद्धा आता अगदी मन लावून त्या रूममध्ये काही सापडते का हे पाहण्याचा प्रयत्न करू लागतो. ही आता प्रियाच्या रूममध्ये काही केसबद्दल सापडते का हे पाहायचं असतं, परंतु अजूनही कुणाच्या हाताला काही लागलेलं नसतं. सायली आता फाईल पाहत असते, तर त्या फाईलमध्ये सुद्धा तिला काहीच महत्त्वाचं सापडत नाही. दुसरीकडे अर्जुनने एक कपाट पूर्णपणे आता चाळलेलं असतं, तरीही त्यामध्ये त्यालासुद्धा काहीच आता सापडत नाही. पण मधुभाऊंना आता वेगळा संशय आलेला असतो की या सुटकेसमध्ये नक्कीच काही ना काही असू शकतं. त्यामुळे ते लगेचच आता ती सुटकेस बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये हे तिघेही अगदी प्रिया आणि अश्विन येण्याअगोदर काहीतरी पुरावे शोधू लागतातच. मग आता मधुभाऊ ती सुटकेस काढतात बाहेर आणि त्यामध्ये नक्की काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये प्रियाचे लहानपणीचे कपडे असतात. तेव्हा मधुभाऊंना आता सायलीच्या लहानपणीचा फोटो त्या कपाटामध्ये दिसतो. तेव्हा मधुभाऊ पूर्णपणे घाबरतात, हादरतात. तेव्हा आता लगेचच ते मनात म्हणू लागतात की या प्रियाच्या कपाटामध्ये माझ्या सायलीच्या लहानपणीचा फोटो आहे. म्हटल्यानंतर ही प्रिया माझ्या सायलीच्या बाबतीत काही गडबड तर करत नसेल ना, हा आता प्रश्न मधुभाऊंना पडतो. त्यामुळे ते आता घाबरतात. तर सायली आता मधुभाऊ एकदम शांत असल्यामुळे त्यांच्याकडे पाहतच राहते आणि त्यांना विचारणार असते की काय झालं मधुभाऊ. तर आता मधुभाऊंच्या हाती खरंच खूप मोठा पुरावा लागलेला असतो की सायलीच्या लहानपणीचा तो फोटो, याने असा तो फोटो का लपवला असेल, हाच प्रश्न त्यांना पडतो. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.